नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आणि स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ ऑन करा. आज आपण शिकणार आहोत ऑरा म्हणजे काय, आणि आपण बघणार सुद्धा आहोत की ऑरा म्हणजे काय असतं ते. ओके. आणि आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत, तर ज्यांच्याकडे प्रॅक्टिकलसाठी दोन व्यक्ती असतील तर बेस्ट आहे. ओके. व्हिडिओ ऑन करा. कीर्ती कोटांगले मॅम, मनाली खरापे सर, साईच, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. म्हणजे आपण बघू. दिसत आहे तुम्हाला? माझा हात दिसतंय का तुम्हाला सर्वांना? थम्स अप करा. ओके. हे बघा, ऑरा म्हणजे काय असतं? ऑरा म्हणजे आपल्या अवतीभोवती जे प्रकाशाचं वलय, सॉरी, ऑरा म्हणजे आपल्या अवतीभोवती जे असतं प्रकाशाचे वलय, ह्याला ऑरा असं म्हणतात. ठीक आहे. आपल्या कोटी कोटी प्रणाम. शक्तिपात नाही झाला पण पाहू पाहुण्या गेली. ओके ओके, नंतर आपण बोलू. आधी मग मला डिस्टर्ब होते. ठीक आहे. प्रकाशाचे वलय म्हणजे ऑरा. आता बघा, तुम्हाला ऑरा कसं बघायचं आहे? मिनिट. हे बघा, हा माझा हात आहे. जे आजूबाजूला जे दिसत आहे म्हणजे शॅडो, शॅडो म्हणजे ऑरा नाही आहे. ओके. याची जी शॅडो दिसत आहे तो म्हणजे ऑरा नाही. याला एकसारखं बघा, माझ्या या हाताला एकसारखं बघा. तुम्हाला या हाताच्या अवतीभोवती जे एक व्हाईट दिसणार. कॉन्सन्ट्रेट करून बघा याला, की तुम्हाला तो ऑरा दिसतो काय. माझ्या हातामध्ये तुम्हाला ऑरा दिसतो काय हे चेक करा. बघा, आणि कुणाकुणाला दिसलं ते मला सांगा. मग मी तुम्हाला व्यक्तीच्या ऑरा सुद्धा बघायला शिकवणार आहे. एक सारखं बघा, आणि या हाताच्या आजूबाजूला तुम्हाला दिसणार आहे एक प्रकाशाचा वलय, तो म्हणजे ऑरा. बघा, दिसतोय का? येस, राईट मॅम, दिसतो ना? आणखी कुणा म्हणाली मॅम माझ्या हाताकडे बघा, तेव्हा तुम्हाला ऑरा दिसणार आहे. दिसतो आहे? ओके. आता फक्त म्हणजे सजीव व्यक्तीमध्ये नसतो, तर हा निर्जीव वस्तूंना सुद्धा ऑरा असतो. काही वस्तू असतात त्यांना सुद्धा ऑरा असतो. आपण पेन घेऊ आणि पेनचा ऑरा बघू. एक मिनिट, इथेच पेन आहे. हे बघा, हा एक पेन आहे. आता फक्त हा माझ्या जवळचा आहे ना, तुम्ही तुमच्या घरी सुद्धा तुमच्या वस्तूंच्या ऑरा बघू शकता, आणि व्यक्तींच्या सुद्धा. आता याला बघा, एकसारखं बघा, आणि याच्या पेनाच्या आजूबाजू तुम्हाला एक व्हाईट अशी लाईन दिसतं का? म्हणजे याच्या सर्व पूर्ण अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचे वलय दिसेल. बघा, दिसतो का? ही निर्जीव वस्तू आहे. बघा. दिसलं का? येस. निर्जीव वस्तूंना सुद्धा ऑरा असतं. ओके. प्रॅक्टिकल करायला आहात का? आता आपल्याला तुमचा ऑरा आणि तुमच्या घरी जे आहे
त्यांचा आपण ऑरा चेक करूया. आणि जर आपल्या घरी एखादी व्यक्ती असेल, त्यांचं कुठे काही दुखत असणार, तर आपण आता चेक करूया त्यांचा ऑरा. बघता बघता आपण चेक करू शकतो की त्यांना आता कुठे त्रास होतो आहे किंवा काय दुखत आहे ते. तर एक प्रॅक्टिकल करायसाठी तुमच्या घरी एक व्यक्ती असेल तर त्यांना बोलवून घ्या, आणि ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांना खूप छान प्रकारे अनुभवणार आहे. ओके. सो एक एक मिनिट देते मी तुम्हाला. तुमच्या घरच्यांना बोलवा तुम्ही प्रॅक्टिकल करायसाठी. आपण दोन लोकांचा नाहीये, कोणाचकडे नाहीये आता. प्रॅक्टिकल कोण करणार आहे सांगा. एवढं घाबरायचं काय, आपण सगळे मोठे आहोत, लहान असल्यासारखे करता तुम्ही. घरी कोणीच नाही आता प्रॅक्टिकल करायला एक पण. आपली पहिली बॅच असेल की इथे कोणीच रेडी नाही आहे. खूप सगळे एकदम असे क्लास करतात ना की काय म्हणायचं आता. कोणीच नाही आवरा म्हणजे कोणाच्या घरी आता. भास्कर सर तुमच्याकडे आहे? ओके. तुमचा माईक ऑन करा, मी तुम्हाला पिन मध्ये घेते. आपण चेक हे करूया. ओके. एकच मिनिट. काय म्हणते. चालेल चालेल, बघा आधी आपण त्यांचा ऑरा चेक करू. एक एक मिनिट, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. ओके. तर एक 5 ते 6 फूट अंतर ठेवा सर तुमच्या आणि मॅमच्या मधामध्ये. थोडे लांब जा आणि कॅमेरा थोडं लांब करा, म्हणजे आम्हाला तुम्ही दिसली पाहिजे अशी. हा, थोडे लांब. मॅम तुम्ही पण लांब जा, थोडे लांब व्हा. आणि सर तुम्ही सुद्धा तुमच्या मध्ये अंतर पाहिजे 4-5 फुटांचा. थोडं आणखी लांब जा सर, आणखी. आणि मॅम थोडे आणखी लांब जा, तुम्ही थोडे लांब व्हा, आणखी थोडे मागे जा. ओके ओके. सर मॅम तुम्हाला तिथेच थांबायचं आहे. सर तुम्ही थोडं आणखी मागे जाऊन हात असे रब करा आपले. थोडे मागे जा आणि हळूवार. मॅम तुम्ही असे हात करा. तुमचे हात असेच ठेवायचे तुम्हाला. मॅम तुम्हाला काहीच करायचं नाही. ओके. आणि सर तुम्ही हात रब करून हळूवार मॅमच्या दिशेने जा. तुम्हाला बघा एक जाणवेल. आता हळूवार हळूवार हात असे करून मॅम कडे चालत जा, पुढे चालत जा, हळूवार हळूवार चालत जा. तुमचा ऑरा आणि त्यांच्या ऑरामध्ये मधला फरक तुम्हाला जाणवेल आणि ऑरा तुम्हाला जाणवणार आहे. हळूवार चालत जा. मॅम सांगा तुम्हाला हेवीनेस किंवा एक काही जाणवतोय का? हळूहळू जा चालत. जा पुढे चालत जा. जाणवतो? हो मॅडम, जाणवतं म्हणते. जाणवतो आहे ना. आता बघा त्यांच्या आपण लांब बेटा बाजू 2 मिनिटं. आपण लांब असलो तरी थोड्या अंतरावर आपल्याला दुसऱ्यांचा ऑरा हा जाणवत असतो. ओके. आता त्यांचं काय दुखत आहे, तुम्ही हे त्यांच्या न सांगण्याने तुम्हाला माहिती पडेल की त्या म्हणजे मॅमचं काय दुखतोय. तर आता तुम्हाला एकमेकांचा ऑरा कळला आहे, समजलं. म्हणजे आपण थोडं लांब असलो तर एकमेकांचा ऑरा आपल्याला जाणवत असतो. ठीक आहे. मॅम हात खाली करा आणि सर हात रब करून हळूवार मॅमच्या म्हणजे अशा. मॅम तुम्ही हात खाली करा आता आणि हळूवार सर त्यांच्या डोक्यापासून असं हात रब करून असे हळूवार हळूवार. आणि जिथे त्यांना पेन असेल तिथे तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड असं जास्त जाणवेल, आणि जिथे पेन नसणार तिथे तुम्हाला काहीच जाणवणार नाही. हात रब करून मॅमच्या असं औराच्या असं हळूवार हळूवार असं हात वरून खाली हळूवार हळू असं करा. हळू हात खाली. हळूवार, खूप फास्ट नको सर, हळू करा. हळू हळू हळू. जिथे त्रास हो, जिथे हो खालपर्यंत त्यांना जिथे त्रास असेल तुम्हाला तिथे एक त्यांना सुद्धा असं ओढल्यासारखं जाणवेल मॅमना जिथे त्रास असेल. आणि तुम्ही जेव्हा त्यांचा ऑरा क्लीन करत आहे असं म्हणजे, तर तेव्हा तुम्हाला असं एक ऊर्जा फ्लो जाणवेल. तसं जाणवणार. तर हळूवार
किती वेळ करायचं? हळूवार किती वेळा हळूवार हळूवार खाली करा, हळूवार, आणि बघा त्यांना कुठे त्रास आहे. आपण त्यांच्या न सांगण्याने आपल्याला माहिती पडेल. मग त्यांना एका ऊर्जेच्या फ्लोचं जाणवेल मॅमला. जाणवलं का मॅम तुम्हाला? कुठे त्रास होतोय? जाणवतं? जाणवतो ना कुठे त्रास होतोय तुम्हाला? पोटाला पोटाला वाटवलं का? पोटात थोडंसं असं. इकडून काय ते आल्यासारखं वाटायला. हो ना? ओके. तर तुम्ही त्यांचा ऑरा सुद्धा क्लीन करून देऊ शकता. हो सर, कसं करायचं मॅडम? म्हणजे आधी रेकीला कॉल करायचे आहे. हा. रेकीला कॉल करा. मी स्वतःचा आभारी आहे. म्हणजे तुम्ही म्हणा मी म्हणते मी स्वतःची, तुम्ही स्वतःचे आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि त्यांच्या वरून असं, आता त्यांच्या औरामधून असं हळूवार हात खाली करा आणि म्हणायचं आहे तुम्हाला, त्यांचं नाव घ्यायचं आहे. आधी त्यांचा आभार माना की मी म्हणजे त्यांचं नाव घ्या आणि त्यांची आभारी आहे असं म्हणा. हा. की आता त्यांच्या औरामधून तुम्हाला हळूवार असं हात अफर्मेशन द्यायचे आहे की त्यांचं नाव घ्या की त्यांच्या आभा मंडळमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं आपल्याला 3दा करायचं आहे. मॅमचं नाव घ्या तुम्ही. त्यांच्या औरामधून हळूवार असं असं करा. जर हिच्या आभा मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूवार हात खाली नेऊन ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं 3दा आपल्याला करायचे आहे. औरा क्लिन्झिंग यांना म्हणतात. आणि ब्रह्मांडात जाऊन कुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं 3दा आपल्याला म्हणायचे आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर त्या मॅमच्या आभा मंडळामध्ये असेल ती तुमच्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. 3दा असं फुंकर मारायचं आहे. सर्व विद्यार्थी सर्व माझ्या हातात आलेले आहेत. सर्व निगेटिव्ह सर्व ब्रह्मांडामध्ये लिहिलेले असतात. ब्रह्मांडामध्ये ओके. 3दा झाला की आता तुम्ही लांब व्हा आणि स्वतःपासून त्यांच्या कनेक्शन डिस्कनेक्ट करा. म्हणजे नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 असं करायचं आपल्याला. त्यांना नाही, तुम्ही त्यांचे आभार माना, त्यांना थँक्यू म्हणा तुम्ही. आणि आता स्वतःच्या नाभीपासून असं कट कट कट, डिलीट 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 असं करायचं आपल्याला. हा, म्हणजे काय असतं, आता तुमची कनेक्टिव्हिटी त्या मॅमशी झालेली होती. कधी कधी काय होतं की त्यांचं तर दुखणं थांबत असतो आणि जे हिलिंग करतात हे सगळं मग त्यांच्यावर येतो. म्हणून आपल्याला या प्रिकॉशन्स घेणं गरजेचे असतात. म्हणजे बघा, एक डॉक्टर, डेंटिस्ट सुद्धा फक्त दाताला हात जरी लावत असतील तर बघा ते ग्लोव्स घालतात. त्यांचा हात नाही लावत, फक्त आपल्याला आकाराला त्यांचा हात फक्त थोडा टच होते, पण तरी सुद्धा ते स्वतःच्या प्रिकॉशन साठी हँड ग्लोव्स घालत असतात. हो मॅडम. तर आपली प्रिकॉशन म्हणजे हे कट 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 डिस्कनेक्ट, त्यांच्या औरापासून आपण आपलं कनेक्शन डिस्कनेक्ट करणं, म्हणजे ही आपली प्रिकॉशन आहे. कारण चिखलात आपण डायरेक्टली हात टाकू तर आपला हात भरणार आहे, बरोबर? भरेल की नाही? म्हणून चिखलात जर एक बॉल गेला तर त्याला काढायसाठी आपल्याला काहीतरी घालून मग आपण बॉल काढू आणि मग ते ग्लोव्स म्हणजे हात आपले सेफ राहील. ओके. सर्वप्रथम आपली सेफ्टी सर्वात महत्वाची आहे. म्हणून जर हा, ओके, चला. ओके. म्हणजे किती वेळा करायचं मॅडम असं? सर, त्यांना तुम्ही पाणी चार्ज करून देऊ शकता. त्यांना जर आता पोट दुखत असेल तर तुम्ही त्यांना पाणी चार्ज करून द्यायचं आहे आणि त्यांना प्यायला लावायचं आहे. ओके.
आणि एक ओके दोनदा मॅडम, ओके. दोनदा करायचं सकाळ संध्याकाळ. ओके मॅडम, करतो मॅडम. थँक्यू. थँक्यू थँक्यू. ओके मॅडम. त्यांचं पोट जरी दुखत असेल तर त्यांना पाणी चार्ज करून द्या आणि प्यायला लावा, बरं वाटतं. ओके मॅडम. ओके. ओके. आणि एक अजून आपलं एकच मिनिट. बस खाली. ना आणि जर घरात जर कुणाला ताप येत असणार, म्हणजे ताप जर आला आहे समजा, तर सर तुमचा माईक ऑफ आहे काय, बोला. हो मॅडम, चालतंय मॅडम. ओके. काय? आणि जर कुणाला ताप आला असणार आपल्या घरी, जर कुणाला ताप येतो, तर काय करायचे, आपले जे हात आहे हे तळहाताचा मागचा भाग, आईस क्यूब आपल्या घरी सगळ्यांच्या घरी असतातच आईस क्यूब, तर त्याला एक याच्यामध्ये घेऊन घ्यायचे आहे, नॅपकिन मध्ये, आणि असं रब करायचे आहे एक 5 मिनिटं. बिना औषधीने हा उपचार केला तरी आपल्या म्हणजे बॉडी टेम्परेचर नॉर्मल होतो. असं असं रब करायचं 5 मिनिटं डाव्या हाताला आणि 5 मिनिटं उजव्या हाताला. ओके. तापासाठी एक खूप छान उपाय आहे, हे करायचं आहे आपल्याला. आणि एक दुसरा उपाय म्हणजेच नॅपकिन गरम पाण्यामध्ये असं मीठ टाकायचं आहे, सॉरी नॉर्मल वॉटर मध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे एक अर्धा चमचा, आणि त्यात नॅपकिन बुडवून मग त्यांच्या अंगाला लावायचं नाही आहे. ज्यांना ताप आलेला आहे त्यांना आधी उलट झोपायचं आहे, आणि ती नॅपकिन असं करून हळूवार खाली करून एक अफर्मेशन द्यायची आहे की जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे, ती ती जे नॅपकिन आहे त्याच्यामध्ये आलेली आहे, आणि ते नॅपकिन आपल्याला पाण्यामध्ये बुडून मग तिला परत हे करायचे आहे, पाण्यात जाऊन शुद्ध झालेली आहे, आपल्याला असं करायचं आहे. आणि दोन्ही साईडनी उलट आणि पालथं करून त्यांच्यामध्ये मग जे निगेटिव्हिटी असली थोडं तो आराम होत असतं. ओके. औराचा आपण आणि स्वतःचा औरा आपल्याला क्लीन करायचा आहे. सर्वप्रथम, आणि मी तुम्हाला आता 7 चक्र शिकवणार आहे. 7 चक्रानंतर मी जे तुम्हाला प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे आपलं काल, ऍक्टिव्हेशन प्रोसेस, ती करून 7 चक्राचे मेडिटेशन करणं कंपल्सरी आहे. जेही आजार असतील ते संपतात. ओके. तर आता आपण 7 चक्र शिकणार आहोत. 7 चक्र माहितीये कुणाला काय आहे? औरा म्हणजे समजलं सर्वांना? औरा म्हणजे समजलं काय? बाकीचे आहेत काय? रात्र झाली म्हणून झोपले तर नाही सगळे? मला तर वाटत आहे झोपले बा सगळे. कारण अर्ध्या लोकांचे व्हिडिओज ऑफ आहे. सुष्मिता मॅम झोपले की स्वयंपाक करत आहात तुम्ही? मनाली मॅम, अरे झोपले म्हटलं तर सरळ लिव्ह होऊन जातात. ओके, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता आपण बघणार आहोत 7 चक्र. बघा, कधी आपण असं खूपदा आपण ऐकलेलं आहे की एखादा व्यक्ती कंजूस आहे, त्याच्याकडे पैसा आहे पण तो त्याच्या हातून पैसाच निघत नाही. आपण माणसांना दोष देत असतो, ठीक आहे, तर हा माणसांचा दोष नाही, तर त्यांचे 7 चक्र जे आहेत त्यातलं चक्रा ब्लॉक असणं, म्हणजे त्यांची चक्रा हे अनबॅलन्स आहेत, त्यामुळे असं होत असतं. ठीक आहे. तर आता आपण बघूया, एक मिनिट मी तुम्हाला शेअर करते. सॉरी. स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? एक मिनिट. थम्स अप दाखवा. स्क्रीन दिसत आहे का सर्वांना? ओके, गुड. 7 चक्रांचं महत्व, आणि आपण 7 चक्रांचं सगळं डिटेल जाणून घेऊयात. आधी 7 चक्र कुठे कुठे असतात आणि कोणते कोणते आहेत ते आधी नाव बघून घेऊया. आपण जेव्हा मेडिटेशन करतो
तर हे 7 चक्र आहे. तर क्राऊन चक्रापासून काउंट म्हणजे न करता आपण रूट चक्रापासून करत असतो. ओके. तर सर्व सर्व पहिला चक्र क्राऊन चक्र आणि यांचे हे आहेत सॉरी मूलाधार चक्र म्हणजे खालून आपण वरपर्यंत नेत असतो. त्याचं बीज मंत्र आहे लम. 7 चक्रामधला पहिला चक्र आहे मूलाधार चक्र, त्याला रूट चक्र असं म्हणत असतो आपण. त्याचं बीज मंत्र आहे लम. आणि आता फक्त आपण यांचे नाव बघूया. हे कुठे कुठे स्थित असतात ते आपण मग मी सांगते, एक्सप्लेन करते. दुसरं म्हणजे आहे स्वादिष्ठान चक्र, याचं बीज मंत्र आहे वम. तिसरं मणिपूर चक्र, याचं बीज मंत्र आहे रम. अनाहत चक्र, याचं बीज मंत्र आहे यम. नंतर आहे विशुद्धा चक्र, बीज मंत्र आहे हम. अजना चक्र, याचं बीज मंत्र आहे ओम. आणि सहस्त्र चक्र म्हणजेच क्राऊन चक्र, याचं बीज मंत्र आहे उम. ओके. हे आहे 7 चक्र. आता या चक्रांचा कलर काय असतं? मूलाधार चक्राला इंग्रजीमध्ये आपण रूट चक्र म्हणत असतो. या रूट चक्राचा कलर लाल, रूट चक्राचा कलर लाल असतो. स्वादिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, याचं कलर ऑरेंज असतो. मणिपूर चक्रांचा कलर येलो असतो, पिवळा. हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र, याला इंग्लिशमध्ये हार्ट चक्र म्हणतात, याचं कलर आहे हिरवा. थ्रोट चक्र, याचं कलर आहे निळा. थर्ड आय चक्र पर्पल कलर आणि क्राऊन चक्राचं कलर आहे पिंक. ओके. तुम्हाला याचा कलर आणि बीज मंत्र समजले काय? कलर आणि बीज मंत्र समजले काय? ओके. बघा आता मूलाधार चक्र कुठे असतो? मूलाधार चक्र आता आपण सगळे एक्सप्लेन करून घेऊया. मूलाधार चक्र हा मणक्याच्या तळाशी म्हणजे आपली रीढची हड्डी आहे त्याच्या सगळ्यात खालच्या भागाला हा मूलाधार चक्र स्थिर असतो. याचे स्थान आहे मणक्याच्या तळाशी. ओके. आणि गुणधर्म काय आहे? स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास. दुसरं चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागात 4 बोट खाली. आणि गुणधर्म आहे सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. हे बघा आपण जे चक्र शिकत आहोत, जर हे अनबॅलन्स असले कोणताही चक्र जर इनबॅलन्स असलं तर प्रॉब्लेम्स काय होतात? पहिला चक्र मी एक्सप्लेन करते. तुम्हाला समजलं मूलाधार चक्र कुठे याचे स्थान कुठे आहे ते? सगळ्यात खालच्या भागाला. हा समजलं ना? ओके. गुणधर्म ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे, समजा आत्मविश्वास कमी आहे किंवा खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स असलं तर आधी तर हे जे चक्रास आहेत आपले 7 चक्रास आहेत, आपण जसे लहानाचे मोठे होत असतो तसे त्याप्रमाणे हे जे चक्र आहे त्या आधी कडी स्वरूपामध्ये असतात. जशी फुलांची पाकळी फुलांची कडी बघा अशी छोटी असते आणि मग तो असं उमलत उमलत असं मोठा होत जातो म्हणजे त्याचं फूल बनतो. ओके. तर जेव्हा आपण लहान लहान असतो तेव्हा सुद्धा तेव्हा आपले चक्रास कडी स्वरूपामध्ये असतात आणि मग मोठे होत असतो तेव्हा असे असे फुलतात. आणि जर कुणाचे चक्रात सगळ्यांचे चक्र नॉर्मल फुलणार असं नाही, तर कुणाकुणाचा मूलाधार चक्र कडी स्वरूपामध्येच राहील तर कुणाचा खूप जास्त फुललेला राहील. कडी स्वरूपामध्ये राहील तर याला काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. म्हणजे एकदम आत्मविश्वास कमी असणार, सुरक्षितता त्यांना असं भीती जाणवणार,
म्हणजे त्यांचा जो चक्र आहे तो बॅलन्स नाही आहे. बॅलन्स नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. ओके. आणि दुसरा चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या खाली याचा गुणधर्म आहे सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. ठीक आहे. प्रिशा, प्रिशा, हो. दुसरं स्वादिष्ठान चक्र नाभीच्या हा सुद्धा चक्र जर बॅलन्स नसलं तर या ज्यांना मुलं वगैरे होत नाही किंवा त्यांना जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा आपण असं ऐकलेलं आहे की एखाद्या पुरुषांनी स्त्रीवर अत्याचार केलेला आहे तर त्यांचा हा जो चक्र आहे तो खूप जास्त प्रमाणात फुललेला असतो. म्हणजेच खूप तर म्हणून हे प्रॉब्लेम्स होत असतात. ओके. आणि तिसरा चक्र म्हणजे मणिपूर चक्र. नाभीच्या वर म्हणजे पोटाच्या मध्यभागी नाभी आणि पोटाच्या वर थोडं 4 बोट वर. याचा गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. बीज मंत्र आहे रम. इच्छाशक्ती. एक सांगा, जर एक्झाम असली आपली एक्झाम असली किंवा आपल्याला कुठे जायचं आहे तर बघा पोट दुखतो आपला, कुठेतरी भीती वाटते, काहीतरी होत असतो ना कधी कधी. तर या चक्राचं जे आहे बॅलन्स नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. आता हे बॅलन्स कसं करायचं मी ते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला. आणि चौथा चक्र म्हणजे अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र. छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाजवळ. याचा रंग हिरवा आहे. गुणधर्म प्रेम, दया आणि नातेसंबंध. हार्ट चक्र. कुणाकुणाचे हार्ट चक्र खूप जास्त प्रमाणात ओपन असले तर त्यांना खूप म्हणजे एक खूप जास्त इतरांप्रती खूप जास्त प्रमाणात प्रेम असतं त्यांच्या मनामध्ये. जेवढं पाहिजे तेवढं नाही, अतिच असतो. तर हा चक्र खूप जास्त प्रमाणात फुललेला असतो. म्हणजे त्यांचा हा चक्र बॅलन्स नसतो. आणि कुणाकुणाचा जर हा चक्र कळी स्वरूपामध्येच आहे तर त्यांना कुणाची काही घेणं देणं म्हणजे कुणाच्याही बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम नसतो, दया नसतो. ठीक आहे. आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा त्यांना कुणाचं काही म्हणजे कोणाशी काही घेणं देणं नसतो. अशा प्रमाणे म्हणजे या चक्राला हार्ट चक्र असं म्हणतात. याचं नाव आहे हार्ट चक्र आणि हा हृदयाजवळ असतो. ओके. याचं बीज मंत्र आहे यम. पाचवं म्हणजे थ्रोट चक्र. गळ्याच्या मध्यभागी याचं नाव आहे थ्रोट चक्र, रंग निळ. आणि गुणधर्म काय आहे या चक्रांचे तर संवाद कौशल्य. म्हणजे मी तुमच्याशी आता 4 दिवसांपासून जुळून आहे. ते कशामुळे तर माझ्या थ्रोट चक्र बॅलन्स आहे आणि मी तुमच्या म्हणजे संवाद कौशल्य, प्रामाणिकपणता, स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. ठीक आहे. हा चक्र माझा बॅलन्स असल्यामुळे मी तुमच्याशी नीट बोलू शकत आहे. आपण एकामेकाशी संवाद साधू शकत आहोत. ओके. थ्रोट चक्र हा कुणाचा जर बघा एखादी आपण व्यक्तीला दोष देतो की हा बोलतच नाही, याला म्हणजे खूप कमी बोलतो, तर त्याचा हा चक्र बॅलन्स नसतो. आणि आपण काय म्हणतो तर याला किंवा हिला बोलायला आवडत नाही असं नेहमी म्हणत असतो. बरोबर. याला बोलायला आवडत नाही किंवा हा कोणाचंच ऐकत नाही. आणि कुणाला बघा असं स्वतःला व्यक्तच करता येत नाही. आता आपण आपल्या क्लासमध्ये जरी म्हटलं की कोणाला बोला तर ते बोलायला म्हणजे स्वतःला व्यक्त करता येत नाही. ठीक आहे. तसंही सगळे व्हिडिओज ऑफ करून बसले राहतात. बरोबर. संवाद कौशल्य तर मला तर वाटेल की यांचा हा म्हणजे आय सजेस्ट यू की चक्र बॅलन्स नसल्यामुळे प्रॉब्लेम्स होत असतात. आणि आपण व्यक्तींना दोष देत असतो. तर हा व्यक्तींचा दोष नसून त्यांच्या हे 7 चक्रांमध्ये बॅलन्स नसणं हे प्रॉब्लेम असतं. बरोबर आहे. आणि याचं बीज मंत्र आहे हम. आणि आता हा आहे 6वं चक्र, थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र कोणतं आहे? हे आहे थर्ड आय चक्र. हे बघा भुवयांच्या मधोमध
कपाळावर, याला आपण थर्ड आय चक्र असं म्हणत असतो. याचा गुणधर्म आहे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. बीज मंत्र आहे ओम. याचा बीज मंत्र आहे ओम. आज्ञाचक्र. ओके. एकाग्रता म्हणजे जसं आपण मेडिटेशन करताना एकाग्रता असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर हे सगळं या आज्ञाचक्राचं काम असतं. याचं बीज मंत्र आहे ओम. आणि शेवटच्या चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र म्हणजे क्राऊन चक्र. क्राऊन चक्र कुठे असतो? तर आपल्या डोक्याच्या शिखरावर, म्हणजे हा जे वरच दिसतो आहे तो सर्वात वरच म्हणजेच क्राऊन चक्र. आणि बघा याचा गुणधर्म आहे आध्यात्मिक परमात्म्याशी एकरूपता. कधी तुम्ही असं ऐकलं, असं बघितलं असणार की एखाद्याचा जीव गेलेला आहे, म्हणजे एखादी व्यक्ती मृत्यू पावलेला आहे, पण त्याचे डोळे असे उघडेच आहेत किंवा तोंड उघड आहे. असं कोणी बघितलेलं आहे का? असं कोणी बघितलेलं आहे का? ओके, कोणी बघितलेलं असेल किंवा नसेल तर एखाद्याचं जर हा चक्र बॅलन्स नसलं, म्हणजे आपल्या जेव्हा त्यांना मृत्यूचे त्यांचं दार उघडत असतो आणि त्यांना कुठेतरी भीती वाटतं. मग बघा, पुन्हा जेव्हा डोळ्यातून जातो तर डोळे असे उघडे असतात आणि कुणाच्या असं घाबरल्यामुळे असं म्हणजे तोंडाद्वारे हा जीव गेलेला आहे असं असतं. आणि याचं बीज मंत्र आहे ओम. या सगळ्या एक मिनिट, स्टॉप शेअरिंग. मी तुम्हाला जे सांगितलं सातही चक्र तुम्हाला कळले का? मला आधी सांगा. चक्र, 7 चक्रस तुम्हाला कळलं? ओके. तर आता आपल्याला करायचं काय आहे? आपण नेहमी आता व्यक्तींना दोष देत होतो की हा असा आहे, ही अशी आहे, ही तशी आहे. तर हा त्या व्यक्तींचा दोष नसून यांचे चक्रात बॅलन्स नसल्यामुळे या सगळे प्रॉब्लेम्स ला ते फेस करतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? मी आज ग्रुपवर 7 चक्राचे मेडिटेशन म्हणून मी तुम्हाला पाठवणार आहे. ओके. 7 चक्रांचं तुम्हाला मेडिटेशन करायचे आहे. आधी ऍक्टिव्हेशन प्रोसेस करून घ्यायची डेली आणि 7 चक्राचे मेडिटेशन लावायचं आहे. आणि जे बीज मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे, लम वम रम हम यम यम हम, तुम्हाला मी आता सांगितलेले आहे, त्याचं आपल्याला उच्चारण करायचं आहे. ओके. त्याने काय होणार, तर आपले जर कुठलेही चक्र जर बॅलन्स नसतील तर ते बॅलन्स होऊन जातात. ओके. आधी स्विच ऑन युअर व्हिडिओ तर करा. व्हिडिओ पाठवा. सगळे एका हातात काम घ्या आणि एका हातात कानाने ऐकतात. मी काय सांगते त्याच्याशी काही घेणं देणंच नाही. शिकायचं आहे पण. मी तुम्हाला ते ऑडिओ स्वरूपामध्ये मेडिटेशन पाठवणार आहे. ते मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. ओके. 7 चक्राचं कोणाला काही प्रॉब्लेम किंवा काही विचारायचं आहे का? सेवन चक्र सगळ्यांना समजले? रोज करते मॅम मी. गुड गुड. फरक जाणवतो का 7 चक्राचं मेडिटेशन करून? एक मिनिट, अनम्यूट करा मॅम. फरक जाणवतो का म्हटलं? आवाज नाही येतो तुमचा मला. जाणवतो ना? हो हो, ठीक आहे. छान. रोज तुम्हाला मेडिटेशन करायचंच आहे. जसं आपण जेवण करत असतो, रोज जेवण करतो ना आपण, तसं मेडिटेशन हा आपल्या जीवनाचा एक भाग बनवा.
आणि विजन बोर्ड रेडी आहे का तुम्हा सर्वांचे? विजन बोर्ड रेडी आहे का? विजन बोर्ड म्हणजे काय माहितीये सर्वांना? जे आपल्याला पाहिजे आहे बघा, जेवढं तुम्ही मॅनिफेस्ट कराल की नाही तेवढं ते रियालिटी मध्ये बदलत जातं. जे आपण मॅनिफेस्ट करतो, जसं आपल्याला पाहिजे आहे तसं मॅनिफेस्ट करा की ती रिअल मध्ये माझ्या जवळ आलेली आहे, ती वस्तू माझ्या जवळ आहे, असं मॅनिफेस्ट करा. आणि जर कुठली तुम्हाला गाडी आवडत असेल, कुठली कार, गाडी किंवा कोणती वस्तू, तर तिचा फोटो काढा आणि त्याचा फोटो तुमच्या वॉलवर चिपकवून ठेवा. आणि तिला रोज अफर्मेशन द्या की ही वस्तू माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि ही या तारखेपर्यंत माझ्या जवळ आलेली आहे. ओके, जी वस्तू तुम्हाला पाहिजे आहे तिच्याचा फोटो काढा आधी आणि ती तुमच्या वॉलवर लावा, भिंतीवर चिटकवा तो फोटो तुमचा. आणि रोज अफर्मेशन द्या की ही वस्तू माझ्या जीवनाचा भाग बनलेली आहे आणि या तारखेपर्यंत ही माझ्या घरी आलेली आहे. थँक्यू 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 सो मच युनिवर्स. आणि तुम्हाला करायचे काय आहे, येलो डायरी माहितीये सर्वांना? येलो पेजची डायरी असतं. आपले विश आपल्याला या येलो डायरी मध्ये लिहायचे. एक मिनिट, हे बघा अशा प्रकारची येलो ही सॉरी, यात असे येलो पेज असतात, दिसतायत सर्वांना? इथे रोज आपले अफर्मेशन लिहायचे जे तुम्हाला पाहिजे आहे. जर आय अर्न 2 lakhs पर मंथ, आय अर्न 5 lakhs पर मंथ, तुम्हाला जेवढं पाहिजे आहे, महिन्याचं जेवढं अर्न करायचे आहे तेवढं तुम्ही 21 वेळा डेली लिहा. येलो पेजवर रेड पेनने तुम्हाला डेली लिहायचे आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे ते. ओके, आणि डेली आपण म्हणजे डेली आपण बोलतो आहे, बोलून लिहितो आहे. आणि असं लिहायचं आहे की ती प्रॅक्टिकल मध्ये आपल्या जवळ आहे ती वस्तू. किंवा जर कोणाची सॅलरी 10,000 असेल तर 20,000 झालेली आहे. थँक्यू 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 सो मच युनिवर्स. असं मॅनिफेस्ट करा, लिहा. ही खूप पॉवरफुल डायरी आहे. आणि लिहून बघा की काय चमत्कार होतो. डेली 21 वेळा लिहायचं आहे. 21 टाइम्स तुम्हाला रेड पेननी येलो पेजवर अफर्मेशन्स लिहायचे आहे. ओके, रोज अफर्मेशन आपल्याला लिहायचे आहे. आणि जी वस्तू पाहिजे, साधना मॅम काही बोलताय का तुम्ही? साधना मॅम काय बोलताय का? अनम्यूट करा, मला आवाज काही बोलायचं आहे का? ते अनम्यूटचे तुम्हाला काय? हा. तर मग एका वस्तूला एकच वस्तू मागायची का रोज 21 दिवस नाही, तुम्हाला जे म्हणजे का 21 वेळा लिहायची आहे तुम्हाला. एक हो अफर्मेशन, दोन वस्तू पाहिजे ना, 21 वेळा ही अफर्मेशन लिहा, 21 वेळा ती अफर्मेशन लिहा. बरं, चालेल हा, चालेल. येलो ओके. डायरीवर रेड पेन लिहायचे आपल्याला, लाल पेननी येलो डायरीवर लिहायचं आहे अफर्मेशन्स. ओके, थँक्यू आणि मॅम. अफर्मेशन झाल्यानंतर थँक्यू 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 सो मच लिहायला विसरू नका. ओके, 3दा पण थँक्यू 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 असं म्हणायचं आहे. कारण ब्रह्मांडाने आपल्याला इतकं सगळं दिलेलं आहे, खूप काही दिलेलं आहे. आपण त्याला अफर्मेशन लिहिताना थँक्यू असं लिहून टाकायचं शेवटी. ओके, आणखी कोणाच्या चॅट बॉक्स मध्ये काय होतं मला एक मिनिट, मी टाईप केलं होतं का? काहीतरी दिसलं. हो, कोणते अजून विश सुद्धा लिहू शकता, चालतं. जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही लिहायचं. म्हणजे पैशाबद्दलचं असलं तर पैसा लिहायचं. हेल्थ बद्दल तुम्ही लिहू शकता डेली 21 टाइम्स. येस, एक मिनिट. हा बोला सर, अनम्यूट करा. हॅलो, हा सर बोला. आपण इंग्लिशमध्ये थँक्यू थँक्यू म्हणण्यापेक्षा जर आपण मराठीत आभारी आहे म्हटलं तर चालेल का? चालते
करते. ओके तुम्हाला ओके जी बघा लँग्वेज कम्फर्टेबल आहे ती मराठी, हिंदी, ओके जी लँग्वेज आपली आहे ती इंग्रजी इंग्रजी येत नाही असं नव्हे, पण मराठीमध्ये एखाद्याला थँक्यू म्हणण्यापेक्षा आभारी आहे हे हा, नम्रतेचं वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे. आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपण सगळे होय मराठी आहोत. येस, होय होय होय. मी म्हणतेच ना तुम्हा सर्वांची आभारी आहे म्हणून. नक्कीच. हो. बरं आभारी आहे म्हणणं बरं वाटतं असं वाटतंय मला. हो हो, नक्कीच खूप छान वाटतं. आणि ओके मॅनिफेस्ट ओके करा, जे वस्तू तुम्हाला पाहिजे ती वस्तू मॅनिफेस्ट करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो की जे तुम्हाला हवं आहे ते असं व्हिज्युअलाइज करा की ते खरंच तुमच्या आयुष्याचा भाग आहे आणि खरंच ती वस्तू तुमच्या जवळ आहे. मला ती वस्तू मिळालेली आहे, माझ्या हो, जवळ आहे. मी येस भगवंताची किंवा रेकीच्या दिव्य रेकीचा मी आभारी आहे. येस येस, बरोबर बोलले. आणि जर व्हिज्युअलाइज करायचं आहे तर ती वस्तू आपल्याजवळ आहे असं व्हिज्युअलाइज, येणार आहे असं नाही, ती वस्तू माझ्या नाही जीवनाचा भाग बनलेला आहे, तिला असं ओके ओके मॅनिफेस्ट करा तुम्ही. ओके ओके. ओके 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 ओके. 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 कारण जर आपण स्वतः आपले ब्लॉकेजेस क्लिअर करू शकतो. म्हणजे कुठले फायनान्शियल असो किंवा हेल्थ साठी जर आपण म्हणत असतो की माझा हा दुखत आहे, ते दुखत आहे, तर ते बघा खरंच ते दुखत राहतो आणि आणखी आणखी दुखणं वाढतं आपलं. पण जर तुम्ही असं म्हटलं की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे, तिथेच तुमचे ब्लॉकेजेस क्लिअर होत असतात आणि तुमची हेल्थ अगदी बरी होत असते. बरोबर आहे. तर जसं आपण विचार करू ना आपल्या जीवनामध्ये तसंच घडत जातं. म्हणून आपल्याला ज्याही वस्तू पाहिजे आहे ते चांगलं आणि जसं आता माझ्याकडे आहे असं मॅनिफेस्ट करायचं आहे. ओके. 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 टाईप केलं कोणी चॅट बॉक्स मध्ये? एक मिनिट. ओके. आणि मला एक सांगायचे आहे, उद्या आपला क्लास दुपारी राहणार आहे. कुणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? उद्या आपला क्लास दुपारी होणार आहे आणि उद्या आपण खूप महत्त्वाचे पॉइंट्स घेणार आहोत. उद्या दुपारी राहील तर कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? साधना मॅम, काय त्यांनी थंब दाखवलं. प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही आहे. नाही ना? ओके. नो. गुड. आणि प्लीज जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला सांगू शकते की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करू शकते काही गोष्टी. तुम्ही विचारतच नाही. हा मॅम, तुमचा व्हिडिओ शक्तिपात नाही झालं ना. बोला मॅम. काय शक्तिपात नाही झालं ना. शक्तिपात झालं आपलं, कालच झालं. मग माझं नाही झालं हो. तुमचं नाही झालं? माझं नाही झालं. ओके. ओके. आणखी काय कोणाला झालं? करावं लागेल? खराब आहे सर. तुमचं पण नाही झालं? झालं सर तुमचं? तुम्ही होतात की? काय करावं लागेल? हॅलो हॅलो. हा, बोला ना. काल 7:30ला शक्तिपात झाला, 100% बरोबर आहे. हा Yes. हो पण हो. मी एका ठिकाणी ऐकलं, हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झूम मध्ये शक्तिपात करणं वेगळं आणि शिकवणाऱ्यांनी किंवा जे शक्तिपात देतात दुसऱ्याला त्यांनी समोरासमोर येऊन एक 50-100 लोकांना समोर घेऊन डायरेक्टली समोरासमोर शक्तिपात करावं असं त्यांचं मत होतं. नाही याविषयी नाही, आपलं काय मत आहे? ऑफलाईन काय मी सांगते, एक्सप्लेन करते. बघा, हा, ऑफलाईन जे आपण क्लासेस घेतो, म्हणजे आम्ही सुद्धा ऑफलाईन क्लासेस घेत असतो, तर त्यांच्या समोरासमोर बरोबर शक्तिपात आम्हाला करून द्यावंच लागतं. पण बरोबर. सर्वांना ऑफलाईन जमत नाही. आता तुम्ही हा कुठून भरपूर ठिकाणी, म्हणजे आपण एवढे लोक जिथे जमलेले आहोत, मी वेगळ्या ठिकाणाहून, तुम्ही वेगळ्या ठिकाणाहून, तुम्ही वेगळ्या ठिकाणाहून, तर काय बरोबर. सिम्बॉल्स असतात हा काही. मी आता एक ग्रँड मास्टर आहे, त्यामुळे मी सिम्बॉल्सचा वापर करून तुमच्याशी कनेक्शन स्थापित करते आधी. हम्म, आपल्याला एवढा वेळ का द्यावा लागतो, तर आधी मी तुमच्याशी कनेक्शन स्थापित करते आणि मग तुमचा हम्म, शक्तिपात करून देत असते. बरोबर. मी गृहीत धरते की तुम्ही माझ्या समोर आहात, म्हणजे इथे हो उपस्थित लोक माझ्या समोर आहेत असं मी गृहीत धरते. बरोबर मग तुमचं शक्तिपात केलं जातं. बरोबर बरोबर. ओके. असं. ओके ठीक आहे ठीक आहे. ओके. हा, ओके म्हणजे सर्व गोष्टी बघा, ऑफलाईन जे आलेले त्यांच्यासाठी आपण ऑफलाईन शक्तिपात देत असतो
आणि बरोबर ऑनलाईन साठी ऑनलाईन वाल्यांना ऑनलाईन शक्तिपात देत असतो. बरोबर पण काही सिम्बॉल्स द्वारे आधी कनेक्शन स्थापित करून या सगळे प्रोसेस जे असतात ते करावं लागतं, म्हणजे करत असते मी. हम्म. ओके 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 ओके. असं हँडल्स करा मला चॅटबॉक्स. काय होतं कोणाचा प्रश्न? काहीतरी होतं. पुणेला आहे. ओके ओके. मग सगळे हे बघा, आपण जी शिकत आहोत ती रेकी ऊर्जा आणि जी आणली डॉक्टर मिकाउसो यांनी ही रेकी विकसित केली, म्हणजे त्यांना रिडिस्कवर करण्याचे काम डॉक्टर मिकाउसो यांनी केली. पण त्यांची जी पहिली ही आपल्यापर्यंत पोहोचली कशी? त्यांनी रिडिस्कवर केली, पण एक अमेरिकेचे जे हवाई तकाट आहेत त्यांना वयाच्या जेव्हा त्या 30 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांना कॅन्सर हे आजार झाले. आणि कॅन्सरवर उपाय आहे का? त्या काळामध्ये त्यांना कॅन्सर झालं होतं. आता तरी थोड्या औषधी निघाल्या पण कमी प्रमाणातच बरे होत असतात. हा आजार खूप मोठा आहे. ठीक आहे. रेकीमुळे त्यांचं आजार फक्त आजारच बरं झाला नाही तर वयाच्या जेव्हा ते 30 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांना कॅन्सर झाला आणि त्या 80 वर्षापर्यंत जगल्या. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. हवाई टकाटा यांचं नाव तुम्ही सर्च करू तर यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला आणि ते 80 वर्षाच्या होईपर्यंत जगल्या. रेकीमध्ये इतकी पॉवर आहे की मोठ्या मोठ्या आजारांना सुद्धा ती रेकी बरी करते. ओके. फक्त छोटेच आजार नाही तर मोठ्या आजारांना तुम्ही मात देऊन समोर जात असता. रेकी खूप छान ऊर्जा आहे, फक्त ती आपल्याला आणि जेव्हा त्या शिकल्या हवाई टकाटांनी काही ग्रँडमास्टर्स तयार केले. त्यांना असं वाटलं की मी बरी झाली, म्हणजे माझा तर एवढा मोठा आजार बरा झाला, तर त्यांनीही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं नाव म्हणजे हवाई टकाटा. आता रेकी ही ऊर्जा बघा जपान सारख्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते. जपान सारखा देश कुठल्या तरी अंधश्रद्धेला एवढं वाढवणार आहे का असं तुम्हाला वाटतं का? जपान हा किती मोठा देश आहे सर्वांना माहिती आहे. जपान सारखा देश रेकीला वाढवणार म्हणजे अंधश्रद्धा असू शकते का रेकी असं तुम्हाला वाटतं कुठे? नाही. ही एक स्पर्श चिकित्सा आहे. रेकी म्हणजे स्पर्श चिकित्सा. आपण आपल्या हाताद्वारे आपल्याला स्वतःला आपण हील करून स्वतःला बरं करत असतो. ही म्हणजे रेकी ऊर्जा. ओके. आणि उद्या सर्वात महत्वाचा आपण पॉइंट घेणार आहोत. तर उद्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की उद्या दुपारी 1 वाजता आपल्याला याच लिंकवर जॉईन करायचे आहे. दुपारी 1 वाजता सर्वांना जमेल ना? नाही जमणार? ओके जमणार ना? ओके चालेल. उद्या आपण खूप महत्वाचे पॉइंट घेणार आहोत, तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की याच लिंकवर जॉईन करायचंय. ओके. आणि एक एनर्जी बॉल मी काल शिकवायला तुम्हाला म्हणजे सांगायला विसरली. आपल्यासाठी या धरतीवर या किती लोक काम करतात? आपण स्वतः एकटं जीवन जगतो का? तुम्हाला काय वाटतं की मी स्वतः जगत आहे असं आहे की आपल्यासाठी सगळे लोक काम करत आहे? कुणाला वाटतं की मी स्वतः एकटी जगत आहे? नाही. तर बघा आपल्याला जे अन्न येतो आपल्या घरी, शेतकरी बंधू जर शेतात पीकच नाही पिकवणार तो अन्न आपल्यापर्यंत पोहोचणार आहे का? नाही. आपली इलेक्ट्रिसिटी आहे, आपण स्वतः निर्माण केली का ती इलेक्ट्रिसिटी? नाही. तर कुणीतरी ती
आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम. असं भरपूर गोष्टी आहे की सर्व आपल्यापर्यंत ज्याही वस्तू ज्याही गोष्टी पोहोचलेल्या आहे त्या भरपूर लोकांच्या त्यात हात आहे. तर त्यांना धन्यवाद करण्यासाठी त्यांच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला एक एनर्जी बॉल क्रिएट करून त्यांना धन्यवाद करून तो एनर्जी बॉल स्प्रेड करून द्यायचा आहे. काल मी एक एनर्जी बॉल सांगायला विसरली होती. एक एनर्जी बॉल आपण निगेटिव्हिटीसाठी फुटबॉल एक्सरसाइज केलेली होती आणि एक एनर्जी बॉल काय होतं तर आपल्या घरांचे सगळ्यांच्या आपण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी एक एनर्जी बॉल क्रिएट केला, एक निगेटिव्हिटी साठी केला आणि तिसरा म्हणजे तर आपल्यासाठी जे लोक आज काम करत आहेत त्या लोकांच्यासाठी आपल्याला एनर्जी बॉल क्रिएट करून त्यांना धन्यवाद करायचे आहे आणि तो एनर्जी बॉल ब्रह्मांडात जाऊन शुद्ध नाही तर आपल्याला सगळं असं जगभर पसरवायचं आहे, असं स्प्रेड करायचं आहे त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी. ओके, हा एनर्जी बॉल आपण त्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आणि त्यांनी आपल्यापर्यंत आपल्यासाठी एवढं मेहनत करून आपल्याला त्या गोष्टी खूप छान प्रकारे पोहोचवल्या त्यासाठी आपण तो एनर्जी बॉल याच्यामध्ये सगळं पसरवून देणार आहोत. ठीक आहे, त्यांच्यासाठी हा एक एनर्जी बॉल तुम्हाला टाकायचा आहे. ओके, कालचे एनर्जी बॉल सगळ्यांना समजले होते? ओके, गुड. चला आपण भेटूया उद्या ठीक 1 वाजता. सर्वांनी याच लिंकवर जॉईन करायचे आहे. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि ईश्वर दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.